नमस्कार. एसक्यूएलच्या जगात आपलं स्वागत आहे. आज आपण एक अशी जबरदस्त कन्सेप्ट शिकणार आहोत जी गुंतागुंतीचे डेटा प्रश्न अगदी सोपे करून टाकते. हो, आपण बोलतोय सबक्वेरीज बद्दल. तर ही सब क्वेरी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर क्वेरीच्या आत क्वेरी बस. कल्पना करा की एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय, पण त्यासाठी आधी एका छोट्या प्रश्नाचं उत्तर काढावं लागतंय. एसक्यूएलमध्ये नेमकं हेच होतं. आणि म्हणूनच याला नेस्टेड क्वेरी किंवा इनर क्वेरी असंही म्हणतात. खरंच कन्सेप्ट इतकीच सोपी आहे. चला तर मग ही कन्सेप्ट अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक साधं सोपं उदाहरण घेऊया. समजा आपल्याला विचारलं की सगळ्यात जास्त मार्क मिळवणारा विद्यार्थी कोण आहे. आता हे कसं शोधणार? प्रश्न साधा वाटतो नाही का, पण याचं उत्तर थेट एका स्टेपमध्ये मिळत नाही. आणि इथेच सबक्वेरीची खरी गंमत सुरू होते. ओके, तर आपल्यासमोर आहे एक स्टुडंट्स नावाचं टेबल. यात बघा अगदी बेसिक माहिती आहे. रोल नंबर, नाव आणि त्यांना मिळालेले मार्क्स. म्हणजे अमितला 85, स्नेहाला 90 आणि राहुलला 70. आणि हे आहे त्या प्रश्नाचं एसक्यूएल मधलं उत्तर. आता पहिल्यांदा बघून थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, पण घाबरू नका. नीट पाहिलं तर लक्षात येईल की इथे एक नाही तर दोन क्वेरीज आहेत. एक आहे बाहेरची क्वेरी, जिला आपण आउटर क्वेरी म्हणू, आणि दुसरी जी कंसात लिहिलेली आहे तीच आहे आपली इनर क्वेरी म्हणजेच सब क्वेरी. बरं, मग हे काम कसं करतं? तर ही आहे एक 2 स्टेप प्रोसेस. नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात आधी आतली क्वेरी म्हणजे आपली सब क्वेरी रन होते. ती काय करते? ती फक्त स्टुडंट्स टेबलमधले मॅक्झिमम मार्क्स शोधते. जे किती आहेत? बरोबर 90. आता हे जे 90 उत्तर मिळालंय ना, ते बाहेरच्या क्वेरीला दिलं जातं. मग बाहेरची क्वेरी काय करते? ती म्हणते ओके, मला असे विद्यार्थी शोधून दे ज्यांचे मार्क्स 90 आहेत. आणि मग आपल्याला मिळतं आपलं फायनल उत्तर स्नेहा. आहे की नाही सोपं? आत्ताच्या उदाहरणात आपण बघितलं की आपल्या सबक्वेरीने फक्त एकच व्हॅल्यू परत केली, 90. पण सबक्वेरी नेहमीच एकच उत्तर देते का? नाही. तर मग आता आपण बघूया की सबक्वेरीचे मुख्य प्रकार कोणते आहेत. सबक्वेरीचे साधारणपणे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे सिंगल रो सबक्वेरी. नावावरूनच कळतंय, ही फक्त एकच रो म्हणजे एकच व्हॅल्यू रिटर्न करते. जसं की सगळ्यात जास्त मार्क किंवा सगळ्यात कमी मार्क किंवा सरासरी. यासाठीच तर आपण मॅक्स, मिन, ॲव्हरेज सारखे फंक्शन्स वापरतो. याच्या अगदी उलट आहे मल्टिपल रो सबक्वेरी. ही एकापेक्षा जास्त व्हॅल्यूजची एक अख्खीच्या अख्खी लिस्ट परत करू शकते. आणि जेव्हा आपल्याकडे उत्तरांची लिस्ट येते तेव्हा त्या लिस्टसोबत काम करण्यासाठी आपल्याला इन सारख्या खास ऑपरेटरची मदत घ्यावी लागते. चला, मल्टिपल रो सबक्वेरीचं एक उदाहरण बघू. समजा आता आपल्याला अशा सगळ्या विद्यार्थ्यांची नावं हवी आहेत ज्यांना 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत. मग इथे काय होईल? आतली क्वेरी म्हणजे सबक्वेरी पहिल्यांदा रन होईल. ती काय करेल? ती 80 पेक्षा जास्त मार्क्स असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर शोधेल. आपल्या टेबलनुसार ते कोणते आहेत? रोल नंबर 1 आणि 2. म्हणजे सबक्वेरी आपल्याला 1,2 अशी एक लिस्ट देईल. आता ही लिस्ट जाईल बाहेरच्या क्वेरीकडे आणि बाहेरची क्वेरी मग इन ऑपरेटर वापरून विचारेल, ओके, ज्यांचे रोल नंबर ह्या लिस्टमध्ये आहेत त्यांची नावं सांगा. ओके, तर आतापर्यंत आपल्याला हे कळलंय की सबक्वेरी म्हणजे काय आणि तिचे प्रकार कोणते. पण मोठा प्रश्न हा आहे की एसक्यूएल कमांडमध्ये आपण ही सबक्वेरी नक्की कुठे कुठे वापरू शकतो. चला तेही बघूया. सबक्वेरीजची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यांची फ्लेक्सिबिलिटी. आपण त्यांना साधारणपणे 3 मुख्य ठिकाणी वापरू शकतो. पहिलं वेअर क्लॉजमध्ये, जे आपण आत्ताच उदाहरणांमध्ये पाहिलं, म्हणजे डेटा फिल्टर करण्यासाठी. दुसरं फ्रॉम क्लॉजमध्ये. हे इंटरेस्टिंग आहे. इथे सबक्वेरी एक व्हर्च्युअल किंवा तात्पुरतं टेबल तयार करते, ज्याला डिराइव्ह टेबल म्हणतात. आणि तिसरं अगदी सिलेक्ट क्लॉजमध्ये सुद्धा. आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत जिथे अनेक जण कन्फ्यूज होतात. तो म्हणजे सबक्वेरी वापरायची की जॉइन वापरायचं. दोघंही खूप पॉवरफुल आहेत. मग निवडायचं कसं? तर कधी काय वापरायचं याचा एक सोपा थंब रूल आहे. जेव्हा आपलं लॉजिक असं स्टेप बाय स्टेप असतं, म्हणजे आधी हे शोधू आणि मग त्या उत्तराचा वापर करून दुसरे काहीतरी शोधू, अशावेळी सबक्वेरी समजायला खूप सोपी जाते. पण जेव्हा आपल्याला 2 किंवा अधिक मोठे टेबल्स एकत्र जोडून त्यातून माहिती काढायची असते, तेव्हा परफॉर्मन्सच्या दृष्टीने जॉइन्स सहसा जास्त चांगले आणि वेगवान असतात. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते पटकन एकदा रिकॅप करूया. आजच्या चर्चेतले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते? तर काय लक्षात ठेवायचंय? सगळ्यात पहिलं, सबक्वेरी म्हणजे क्वेरीच्या आत क्वेरी. दुसरं, ही एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आधी एका छोट्या प्रश्नाचं उत्तर शोधते. तिसरं, हिचे सिंगल रो आणि मल्टिपल रो हे 2 मुख्य प्रकार आहेत.
चौथं, आपण हिला वेअर, फ्रॉम आणि सिलेक्ट या तिन्ही क्लॉजमध्ये वापरू शकतो. आणि हो, MySQL, Oracle, MS SQL सर्व्हर अशा सगळ्या मोठ्या डेटाबेस सिस्टममध्ये हे खूप महत्त्वाचं टूल आहे. तर आता आपल्या सगळ्यांच्या टूलकिटमध्ये सबक्वेरी नावाचं एक पॉवरफुल साधन जमा झालं आहे. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा एखादा अवघड डेटा प्रॉब्लेम समोर येईल तेव्हा त्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण सबक्वेरीचा वापर कसा करणार.